हां चालेल. नमस्कार. स्वामी विवेकानंद प्रशिक्षण या अकॅडमीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. प्रथमतः आपलं मनापासून स्वागत. आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी वक्तृत्वावरती ज्यांची कमांड आहे आणि भाषण कसं करावं, भाषण कसं असावं आणि भाषण कसं नसावं याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासमोर आता येणार आहे ते प्राध्यापक सुभाष साळुंखे सर. खरं पाहिलं तर साळुंखे सरांची भाषणं तुम्ही युट्यूबला जर पाहिलं तर युट्यूबला अनेक भाषणं आहेत, परंतु त्याहीपेक्षा आपण प्रत्यक्षात ऐकणं आणि युट्यूबला पाहणं यामध्ये बराचसा फरक आहे आणि तो फरक काय आहे तो आपल्याला जाणवेलच. आजपर्यंत साळुंखे सरांची मला वाटते 6 पुस्तकं प्रकाशित आहेत. वक्ता कसा असावा हे त्यांचं अतिशय दर्जेदार पुस्तक आहे, ते आपण एकदा पाहावं, विकत घ्यावं. आणि वक्ता कसा नसावा हे सुद्धा सर आपल्याला सांगणार आहे. प्रथमतः आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये साळुंखे सरांचं स्वागत करूया. खरं पाहिलं तर ज्याला समाजाचं नेतृत्व करायचं आहे, बरोबर ना सर, त्याला वक्ता होणं आणि भाषणावरती कमांड असणं अतिशय गरजेचे आहे. आणि म्हणून आपण आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, समाजाचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आणि समाजासाठी काहीतरी आपण देण्यासाठी आपलं भाषणावरती, आपल्या वक्तृत्वावरती आपली कमांड असायला हवी. आणि ही कमांड येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात, काय करायला हवं, आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी नक्की काय करायला हवं, त्याचबरोबर आपलं व्यक्तिमत्व कसं असावं आणि व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळे जे पैलू आहेत ते पैलू कसे असावेत हे सांगण्यासाठी आदरणीय साळुंखे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः मी त्यांचं मनापासून स्वागत करून त्यांना विनंती करतो की आपण आमच्या सर्व प्रशिक्षणार्थींना आपण मार्गदर्शन करावं. हॅलो हॅलो हॅलो, येतो ना आवाज? हो येते. नमस्कार. नमस्कार. मला या ठिकाणी संपतरावांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे, त्यांचा मी ऋणी आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. आत्ताच सरांनी माझ्या पुस्तकाबद्दल माहिती सांगितली. आजपर्यंत माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. पहिल्या पुस्तकाचं नाव आहे बोधकथा. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या मी कथा लिहिलेले. आजकाल लोकांना वाचायला वेळ नाही. जर माझी कविता म्हणजे बोधकथा 7-8 पानावर लिहिली असती, पूर्ण केली असती, तर तुम्ही काय केलं असतं? एखादं पुस्तक वाचणार, मोबाईलला लाल ठेवणार, चालणार. पुन्हा 4 दिवसांनी लक्षात येणार, अरे ती कथा बाकी आहे अजून. पुन्हा ते एखादं पुस्तक वाचणार. म्हणजे एक कथा तुम्हाला वाचण्यासाठी महिना 3 आठवडे जाणार. म्हणजे लोकांना वेळ नाही. मग मी विचार काय केला, मला जो संदेश द्यायचा समाजासाठी ते थोडक्यात एका पृष्ठावर एक कथा, सचित्र, जास्तीत जास्त 1 पान, म्हणजे लोक वाचतील ह्या उद्देशानं मला जो काही संदेश द्यायचा आहे तो एका कथेमध्ये एका पृष्ठावर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जास्तीत जास्त एका पानावर. विशेष म्हणजे याच्यामध्ये 600 अमृतवचन आहे, शक्तिशाली विचार आहे, अनमोल विचार आहे, मौलिक विचार आहे. तुम्ही व्याख्यानात ते अमृतवचन, सुविचार, शक्तिशाली विचार वापरू शकता. तुमच्या विषयाला अनुसरून तुम्ही सुविचार वापरू शकता. आणि शेवटी याच्यामध्ये माझ्या काही कविता. हे पहिलं पुस्तक. दुसरं पुस्तक आहे सर्वांत वेळा. कोरोनाच्या काळात बाहेर जायचं नाही, 1.5-2 वर्ष घरात. माझा स्वभाव आहे, एक छंद आहे, 8:30ला जेवायचं, 9ला झोपायचं, 3-3:30 नंतर आपली रात. आणि मग माझ्या डोक्यात आलं
अरे तू सर्वांना पूर्ण का होत नाही, ठराविक लोकांना का होतो? मग याला पाहिजे. मग आपलं पण असंच आहे, व्यायाम नाही. मग आपण काय करतो, आता 1 तारखेपासून व्यायामला जाणार, हे कोट घेतो, शूज घेतो, टी शर्ट घेतो, घाला दिवस जातो, पुन्हा पुढच्या 1 तारखेला संकल्प करतो, पुन्हा पुढच्या वर्षी एक संकल्प. म्हणजे व्यायामाकडे दुर्लक्ष होतं. आणि केलाच तर शारीरिक करतो, पण मानसिक व्यायाम नाही, भौतिक व्यायाम नाही. आणि म्हणून आपल्याला हे अनेक रोग होतात. कसे रोग होतात? शारीरिक, मानसिक, बौद्धिक व्यायाम नसेल तर कोणते आजार होतात, कोणते तोटे होतात, हे ह्या पुस्तकात मी लिहिलेलं आहे. आणि जर आपण शारीरिक व्यायाम केला, मानसिक व्यायाम केला, बौद्धिक व्यायाम केला तर किती फायदे हे याच्यामध्ये सांगितलेले आहे. आता शारीरिक व्यायाम तुम्हाला माहीतच आहे, पण मानसिक व्यायाम म्हणजे काय? समजा आता तुम्हाला माहीतच आहे की साळुंखे हॉस्पिटल, डॉक्टर रोहन साळुंखे हा माझा मुलगा आहे. इथं चांदोलीला मोठा हॉस्पिटल झाले, अगोदर गावात होतं. त्यांनी समजा मला घरात 5 पक्वाने दिलं, पाहिजे ते फिरायला जा. आताच एकाने सांगितलं 40,000 खर्च आला, फिरायला गेलो, बोलले, बरोबर तुम्ही. तर मला सगळं दिलं, परंतु माझं मानसिक स्वास्थ्य नाही, टेन्शन, डिप्रेशन, शून्य. डॉक्टर 5 पक्वाने देतात मला, पाहिजे ते कुठेही फिरा, आनंद आहे ना, पण नाही, मी डिप्रेशन मध्ये झरोके. आणि एखादा झोपडीमध्ये राहतो, चटणी भाकरी खातो, मात्र मानसिक समाधान आहे, तंदुरुस्त. हा फरक आहे. मानसिक समाधान पाहिजे, नकारात्मक विचार करायचा नाही, सकारात्मक विचार करायचा. आणि तो याच्यात सर्व मी माहिती दिली. बौद्धिक, आज कलियुग आले कसं, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप. मी जेव्हा लहान होतो तेव्हा लॅपटॉप नव्हता, टीव्ही नव्हतं, काय नव्हतं. आलो घरी, गोष्टीची पुस्तकं वाच. ह्या मेंदूला खाद्य नाही. आणि ती 33 कोटी देव असू दे, अल्ला असू दे, तर गॉड असू दे, कोणीच आपल्याला सांगत नाही. परंतु विज्ञान सांगतं, जो पार्ट तुम्ही वापरत नाही, कोणताच अल्ला सांगत नाही, गॉड सांगत नाही, देव सांगत नाही, ईश्वर सांगत नाही, पण विज्ञान सांगतं, जो तुम्ही पार्ट वापरत नाही तो निकाल, लवकर निकाल. मेंदूचं तसंच झालं. हे तुमचं टीव्ही, मोबाईल, ते ननन सासू मालिका, सत्यानाश, विष, विष, संस्कृत. हे इथं त्याला खाद्य नाही या मेंदूला. मग काय परिणाम होतो? जो 80-90 वर्षानंतर रोग येत होता, विस्मरण हा रोग, तो आता मी हॉस्पिटलमध्ये बघतो आमच्या 40-45 वर्षानंतर विस्मरण. म्हणजे संपतरावाशी मी बोलतोय आणि संपतरावांनाच विचारतोय, संपतराव मला घेतलेच नाही, कुठे आहे तू संपतराव? विस्मरण. किंवा आईला बायको म्हणायचं, बायकोला आई म्हणायचं, आईलाच म्हणायचं आई कुठे गेली, आईशीच बोलतोय मी. तुम्ही आईशी बोलताय आणि आईलाच विचारताय, का विचारतो बाहेर गेलीस का, मला आई कुठं भेटलीच नाही, कुठे आहे तर माझी आई? विस्मरण. हा रोग आता 40-45 वर्षानंतर आलाय. मी तरुण मुलं पाहतो, तिथं माणसं पाहतो हॉस्पिटलमध्ये. त्याला परिणाम काय? खाद्य नाही. विज्ञान सांगतं त्याला पार्थला खाद्य दिलं नाही, मेंदूला. आणि आम्ही खाद्य देत होतो लहानपणी. मग खाद्य काय? वाचन करा, पेपरातली कोडी सोडवा, बुद्धिबळ खेळा, चॅलेंज द्या याला, आणि मग काहीच होणार नाही. पण आज तसं नाही. सगळं विष, टीव्हीवरती, मोबाईलवर, वाचन संस्कृती नाही. हा आजार. मग याच्यात शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक, खाली लिहिलेच बौद्धिक, मानसिक, शारीरिक सर्वांग व्यायाम. शरीराचा फक्त करून चालणार नाही. आणि असं केल्यानंतर आपलं मग फायदे काय होतात, नाही केला तर कोणते रोग होतात, ही सगळी याच्यात माहिती दिलेली. आणि ह्या पुस्तकात माझ्या काही कविता आहेत, बोधकथेमध्ये पण काही कविता आहेत, आणि ह्या पुस्तकातील काही कविता दिलेली, ते पण तुम्ही वाचू शकता. हे दुसरं पुस्तक झालं. तिसरं पुस्तक आत्ताच संपतरावांनी सांगितलं, जे तुमच्यासारख्याला गरजेचं आहे. तिसरं पुस्तक उत्तम वक्ता होण्याचा मंत्र, प्राध्यापक सुभाष साळुंखे. हे पुस्तक मी तिसरं लिहिलं. लिहिण्याचं कारण, ज्या ज्या ठिकाणी मी व्याख्यानाला जातो, शिवजयंती, गणेश उत्सव, कॉलेजमध्ये, लॉ कॉलेजमध्ये, हायस्कूलमध्ये, मराठी शाळेत, जिथं जाऊ तिथे एखादा जिल्हा परिषदेचा सदस्य भेटायचा, एखादा सरपंच भेटायचा, एखादा नागरिक, ज्येष्ठ नागरिक भेटायचा, एखादा लॉ कॉलेजचा मुलगा भेटायचा. सर इथं मटेरियल आहे, भरपूर स्टॉक आहे,
पण स्टेजवर कसं जायचं फक होते आमचं, काय करू? सरपंच म्हणतो मागच्या महिन्यात मी अमुक अमुक गावचा मी सरपंच झालो, आता ग्रामसभेत मध्ये काय बोलायचं? हे माझे ज्याने ऐकलं ते मला येऊन भेटायचे, सर तुम्ही जरा बऱ्यापैकी बोलता आणि आम्हाला जरा गायडन्स करा ना. झालं, पाठी सुटलं. हे सगळ्याला तक्रार देण्यापेक्षा, सगळ्याला सांगण्यापेक्षा आपण पुस्तकच का लिहू नये? झाला. म्हणजे श्रोत्यांनी मला, प्रेक्षकांनी, कॉलेजच्या मुलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, ह्या सर्व स्तरातील लोकांनी मला जागृत केलं, मला प्रेरणा दिली, मला स्फूर्ती दिली. माझ्या ध्यानीमनी नव्हतं की मी उत्तम वक्ता होण्याचं मंत्र हे पुस्तक लिहीन, पण जिथे जिथे मला अनुभव आला मग म्हटलं जे मी कसा घडलो आणि समाजातले जगातले महापुरुष कसे घडले याच्यातले दिलेले स्फूर्ती. आणि विशेष म्हणजे यशाच्या चावीमध्ये 600 अमृतकोश आहे आणि याच्यामध्ये उत्तम वक्ता होणे याच्यामध्ये ह्या पुस्तकात 959 अमृतकोश दिलेले, शक्तिशाली विचार दिलेले, मौलिक विचार दिलेले, अनमोल विचार दिलेले, ते तुम्ही तुमच्या विषयाला अनुसरून आपल्या व्याख्यानात वापरू शकता. आजपर्यंत माझी 12 व्याख्याने वेगवेगळ्या विषयावर आहेत आणि त्यात आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये हे 959 आणि हे यशाच्या बोधकथेमध्ये 600 आणि हे 959 1559 अमृतवचने आहे. तुम्ही केव्हाही तुमच्या व्याख्यानात वापरू शकता. हे झालं तिसरं पुस्तक. चौथं पुस्तक आहे यशाची चाल. यशाची चाल या ठिकाणी महाराष्ट्रात जेवढी म्हणजे व्याख्याने झाली ती व्याख्याने ह्या पुस्तकात. भाषण कसं करा वेगवेगळ्या विषयावर 8 विषय आहेत माझे याच्यामध्ये. 1 संस्कार मानवतेचा पाया, 2 जीवन सुंदर आहे, 3 करिअर, 4 अंधश्रद्धा, 5 आता फेमस होत आहे सध्या आवडीचं आपले आरोग्य आपले हात, 6 राष्ट्रीय एकात्मता, 7 अध्यात्म आणि 8 जे सध्या संपतराव जिकडे तिकडे शिवसेनेला शिवव्याख्याने देतात तसं माझा तो एक विषय आहे, शिवाजी राजे तुम्ही नसते तर. शिवाजी राजे तुम्ही नसते तर असे याच्यात 8 वेगवेगळे विषय महाराष्ट्रात झालेले, ते लिखाण केलेले, ते तुम्हाला आवडेल तेव्हा पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. नंतर 5वं पुस्तक आहे तर्कशील व विवेकी व्याख्याने. तर्कशील व विवेकी व्याख्याने हे 5वं पुस्तक आहे. त्या पुस्तकात यशाच्या चावीमध्ये 8 व्याख्याने आहेत माझी, नंतर वाढत येईल. आता याच्यात 4 व्याख्याने, ती 8 आणि ही 4, एकूण वेगवेगळे 12 विषय आहेत माझे. याच्यात 4 व्याख्याने कोणते? चारवाकचे विवेकी विचार, सावरकरांचे तर्कशील विचार, 3 शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे महापुरुष आणि 4 संघर्षातून यशाकडे. अशी ही 4 त्याच्यात 5 यशाच्या चावीमध्ये अशी 12 व्याख्यानं तुम्ही वाचू शकता आणि स्टेजवर बिंदास बोलू शकता. आणि काल परवा चालू सालाला 6वं पुस्तक लिहिलेलं आहे. आता संपतरावांनी सांगितले 7 पुस्तकं प्रकाशित झालेले. हे 6वं पुस्तक 22 मे 2024 की नाव आहे स्वामी विवेकानंदांचे मानवतावादी विचार. बरोबर ना? स्वामी विवेकानंद म्हटलं की बहुतांश लोकांना 2च पर्सन माहित आहे. एक, हिंदू धर्माचा जगात प्रसार केला. एक, दुसरं शिवबाबू व्याख्यान संपलं. स्वामी विवेकानंद संपलं. याच्या व्यतिरिक्त कोणाला काहीच माहित नाही. पण खरे स्वामी विवेकानंद कसे होते, त्यांचे मानवतावादी विचार कसे आहेत हे या पुस्तकात मांडलेले आहे. 22 मेलाच का प्रकाशित केलं तर 22 मेला डॉक्टर रोहन साळुंखे माझ्या मुलाचा वाढदिवस होता. त्यांनी चाकणला माऊली नवीन हॉटेल निघाले, तिथं बुकिंग केले होते. सगळे तुमच्या माझ्यासारखे त्यांचे मित्रमंडळी, संपतराव सारखे डॉक्टर वगैरे सगळे असे प्रतिष्ठित मंडळी आलेले होते. आणि त्याला नेमकं मी 25च प्रती छापल्या, अजून बाकीच्या 500 प्रती छापायची होत्या. त्याला म्हटलं यार 22 मेलाच माझी आवृत्ती पाहिजे, कारण ह्याच्यात तारीख 22 मेच आहे. का आठवण मुलाच्या वाढदिवसाला माझं 6वं पुस्तक प्रेझेंट केलं.
मग 20-25 जणांसमोर असं फोटो त्याचं संपतरून पाहिलं असेल असं दिलं आणि माझं पुस्तक प्रकाशित केलं. मुलाला दिलं, सगळे पाहिलं तर सर्व म्हणाले, सर आमच्यापेक्षा तुमचं प्रेझेंट किती भारी आहे. कोण बुके देते, कोण बॉक्स म्हणून काहीतरी प्रेझेंट देते डॉक्टरांना वेगवेगळं, पण तुमचं भारी किती. आणि त्यांनी पुस्तक आता वाचून मला रिप्लाय दिलेले, तुमचं फार भारी सर, आम्हाला स्फूर्ती मिळते, आम्हाला प्रेरणा मिळते, आम्हाला चालना मिळते. हे आत्ताचं पुस्तक लिहिलेलं आहे 22 मेला. तर आता हे जे लिहिलं ते मानवतावादी विचार लिहिले मी याच्यामध्ये, की महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक यांनी जी काही स्वातंत्र्य चळवळीत भूमिका घेतली त्याच्या पाठीमाग स्वामी विवेकानंदांची प्रेरणा होती. पुन्हा सांगतो, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये जी काही त्यांची भूमिका होती, त्या पाठीमाग यांची प्रेरणा होती. आणि अशा ह्या महापुरुषाचे मानवतावादी विचार त्या पुस्तकात मी मांडलेले. याच्यामध्ये 4 विभाग केलेले. पहिला भाग आहे की छोट्या छोट्या स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील कथा दिली. एका पानावर एक गोष्ट, अशा 24 कथा आहे. हा पहिला भाग. एक पान किंवा 1.5 पृष्ठ, एक पृष्ठ किंवा 1.5 पृष्ठ, एक पान पण नाही, एक पृष्ठ मी प्रयत्न केलाय कारण लोकांना वाचायला वेळ नाही. किंवा मग दुसऱ्या पानावर 5-6 वेळ, दुसऱ्या पृष्ठावर 1.5 पृष्ठावर एक कविता आहे. अशा 24 कथा आहेत. पुन्हा 19 स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील प्रसंग आहे आणि त्या प्रसंगातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांनी जगाला उपदेश केलेले आहे, भारतीयांना उपदेश केलेले आहे, समाजाला उपदेश केलेले आहे. हे 19 प्रसंग त्यांच्या जीवनातील दिले. आणि नंतर सर्वात आनंदाची गोष्ट, त्यांचे 184 अमृतवचन, शक्तिशाली विचार, अनमोल विचार, याच्यामध्ये बौद्धिक विचार दिले 184 स्वामी विवेकानंदांचे. ते तुम्ही व्याख्यानात वापरू शकता. 3 भाग झाले. आणि 4था भाग स्वामी विवेकानंदांची कौटुंबिक माहिती. असे 4 विभागात हे पुस्तक. आणि ज्यांनी अभिप्राय दिले तुमच्यासारखे त्यांचे पण अभिप्राय दिलेले असं हे 6वं पुस्तक माझं आहे. एकूण ही 6 पुस्तकं आहेत. यांची टोटल किंमत आहे 6 पुस्तकांची 1320 रुपये आहे. तर मला सुरुवातीला सांगितलं की पप्पा आपली जरा परिस्थिती बरी आहे आणि माझा विचार होता 10% सवलत द्यायची. तर तसं नका करू, 50% सवलत द्या आणि तुमचे विचार समाजापर्यंत जाऊ दे. पण मी काय केले, कुठे SD स्टँडवर असू दे, आपल्या हॉस्पिटलमध्ये पण आहे, माझा नंबर घेतला, मला बोला, मी तुम्हाला आणून देत जाईल. पावलवरला राहतो, नवनाथची बोली सोसायटी, गुरुदेव साम्राज्य, नो प्रॉब्लेम, केव्हाही पण घेऊ शकता. 50% सवलत म्हणजे 1320 पुस्तकांची किंमत आहे. तर 660 रुपयाला 6.5 पुस्तक. एक घ्या 150 किंमत आहे, एक दुसरं घ्या 200, त्यांची 250, त्यांची 260 आहे. एक घेतलं 2 घेतलं तरी काय हरकत नाही. माझा एक उद्देश आहे तोपर्यंत हयात आपणाला थोडंफार जो काही जास्त बुद्धिवंत नाही, थोडंफार ज्ञान आहे ते समाजासाठी द्यायचं, समाजासाठी जगायचं. हा माझं रिटायर्ड आहे, टीचर होतो, 5वी ते 12वी पर्यंत शिक्षक होतो. रिटायर होऊन आता माझा हा सर्वसाधारण असा छंद आहे. आता संपतरावांनी मला विषय दिला, सर उत्तम वक्ता होण्याचा मंत्र, सर बोला. 2-4 दिवसापूर्वी ठीक आहे येईल म्हटलं. तर आजचा माझा विषय आहे उत्तम वक्ता होण्याचा मंत्र. मी मराठी शाळेत असताना सर्व स्पर्धेत भाग घ्यायचो. मराठी शाळेत असताना कबड्डी, खो खो, लांबोडी, उंचुडी, धावणी, नाटकात ते भाषण करायला ते नोटीस द्यायची. वक्तृत्व हा शब्द मला माहीत नव्हता, वक्ता हा लहानपणी मला शब्द माहीत नव्हता. नोटीस यायची किंवा गुरुजी म्हणायचे भाषणात कोण भाग घेणार नाव घ्या, भाषण पुढे जाऊन भाषण करायचं, एवढं मला माहित होतं. वक्तृत्व हा शब्द मला माहीत नव्हता, वक्ता हा शब्द मला त्या लहानपणी माहीत नव्हता. भाषणात कोण भाग घेणार आहे द्या, पुढे जाऊन भाषण करायचं, बडबडायचं बस. मग मी जायचो
मी आपलं मोडकं तोडकं बोलायचं. 2 वर्ष भाग आहे 7वीपर्यंत. नंबर काय माझा एकाही क्षेत्रात नंबर आला नाही. मुलं चिडवायची. सुद्या नाव माझं सुभाष. मी तर सुद्या म्हणणार की सुद्या स्टेजवर जाते बडबडते नंबर येत नाही काय नाही. टिंगल करायची हसायची. माझं चालू झालं की ते हसायला सुरुवात. हे जाते पुढं बघतो बस नंबर यायचा येतच. मग मी गुरुजीला भेटलो आमच्या वर्ग शिक्षकांना. ते अजून हयात आहे जिवंत आहे. त्यांचं वय आता 87-88 आहे. तर त्यांना मी बोललो गुरुजी मला ते टिंगल करतात हसतात. हे बघ हसतील त्यांची दाद दिसते. तू मला पहिलं सांग तुला पुढे जाऊन बोलण्याचा आवड आहे. वक्ता हा नाही शब्द वक्तृत्व नाही. पुढे जाऊन बोलण्याची तुला आवड आहे ना. हो बिनधास्त बोलायचं. आज ना उद्या तुला यश येणारच. बस मला प्रेरणा मिळाली. 7वीपर्यंत नंबर आलाच नाही. आणि जेव्हा हायस्कूलला गेलो मराठी शाळेत नंबर नाही आला. हायस्कूलला गेलो कॉलेजला गेलो बक्षीसच बक्षीस. लांब उडी उंच उडी गोळाफेक भालाफेक थाळीफेक बुद्धिबळ वक्तृत्व 100 मीटर धावणे 200 मीटर धावणे 500 मीटर धावणे 10,000 मीटर धावणे बक्षीसच बक्षीस. आजपर्यंत मला सन्मान चिन्ह सर्टिफिकेट 75हून अधिक मिळाले. एक काळ असा होता शुभ्या म्हणून चिडवायची. पुढे जाते बडबडते पण नंबर येत नाही. हसते पण ते वाक्य मी लक्षात ठेवतो गुरुजींचं. त्यांचा विचार करू नको. तुला आवड आहे ना पुढे बडबडायची. हो बडबड तुला यश केव्हा ना केव्हा मिळणार. एक काळ माझा असा होता 7वीपर्यंत नंबर आला नाही. आज की वक्तृत्व स्पर्धेत पाहिला बुद्धिबळात कॉलेजमध्ये पाहिला आणि बाकीच्या ठिकाणी आता कुठं नंबर आला हे करून तुम्हाला सांगितलं. आणि आज माझी ह्या 12 विषयावर 1000 व्याख्यान झाली. एक काळ असा होता चिडवायची टिंगल करायची पण जिद्द होती मनात जिद्द बस. आणि आज असं झालंय की पुस्तक मी लेखक कवी विद्यार्थी नव्हतं पण वाचक मग अशी संपतराव बोलले वाचा वाचनाशिवाय पर्यायी नाही. हा बोलत असताना ध्येय बोल व्याख्यान देत असताना ध्येय बोलली पाहिजे. जर तुम्ही पुतळ्यासारखे उभा राहू हात चिकटवला पाठांतर केले मान खाली घातल्या एक्सप्रेस गाडी सुरू तेव्हा त्या फॅनकडे बघते इथं पुढं कोण आहे तिकडे लक्ष देत नाही. इकडे बघते एक्सप्रेस गाडी किंवा इकडे बघते एका बाजूनेच बघते आणि बोलते असं बोलते. हे फक्त श्रोत्यांना 10%च 10% विचार करा. सगळं तुमच्या हाय लेवल आहे. आलं तरी पाहिजे एक्सप्रेस गाडी किंवा इकडे फक्त लोकांना श्रोत्यांना 10% समजतं. आणि जर ध्येय बोली असेल चेहऱ्यावर हावभाव असतील आनंदाचा प्रसंग सांगत असाल तर चेहऱ्यावर हास्य पाहिजे. दुःखाचा प्रसंग सांगत असाल तसं चेहऱ्यावर दुःख दिसलं पाहिजे. शरीराचा हावभाव 50% लोकांचं 50 आणि ते शब्दाद्वारे बोलतात ते 10%. हावभाव असतील ध्येय बोली असेल तर 50%. किती झालं 50 आणि 10 60%. आणि आवाजात चढ उतार असेल चढ उतार आवाजात शब्दाला धार हवी असेल धार असेल शब्दाला आणि आवाजात चढ उतार असेल तो चालतो. शब्दाला धार आवाजात चढ उतार आणि हावभाव 50 आणि ती 100%. आता सांगा मला एक वाक्य बोलायचं. मी 10वीला पहिला नंबर काढणारच. आता शब्दाला धार कशी बघा. मी 10वीला पहिला नंबर काढणारच. धार शब्दाला धार पाहिजे. पहिलं वाक्य कसं मी 10वीला पहिला नंबर काढणारच हे सांगू. मग धार कशी मी 10वीला पहिला नंबर काढणारच. शब्दाला धार आली आणि एकाच पट्टीत बोलायला लागले. हाय मोठा आवाज शेवटपर्यंत तास 1.5 तास मोठा आवाज चढ उतार नाही. बोंबले 40% लोकांना समजत कमी आवाज कमी तेव्हा काही जण लहान आवाजातच बोलतात. शेवटपर्यंत 2 तास हळू आवाज चुकीची शब्दात चढ उतार. अशा तऱ्हेनं
हे पूर्वी समजलं 100% करण्यासाठी काय करावं लागतं. नुसतं शब्दाद्वारे बोलण्याने काही कृती नाही. 10% वक्त्याला किती महत्व आहे बघा. एक जा आता नजर माझी सांगितले एक इकडे बघतोय सुरू एक्सप्रेस गाडी पाठांतर केली. एक खाटकडे बघतोय तुळीकडे बघतोय 2 तास बघतोय किंवा इकडे बघतोय किंवा खाली नजर श्रोत्यांकडे असली पाहिजे. डोळ्यात डोळे घालून बोला. नजरेला नजर भिडवा. नजरेला नजर भिडवल्यावर मी समजा मुंबईतला आहे आणि तुम्ही राजगुरुनगर मध्ये तुम्हाला वाटतंय मी ना तुमचाच आहे. नजरेला नजर भिडवल्यावर आमची सीट आपलीच आहे. आणि असंच बघतोय जा मुंबईला रेल्वे गाडी पकड आणि तुम्हाला च्याकडे पाहतोय तुम्हाला आनंद वाटते आणि माझ्याकडे बघतोय माझंच आहे जीवनच आहे. बघा किती फरक आहे. पण नजरेला नजर भिडवा. डोळ्यात डोळे घालून पहा आणि समजा आता 500 लोक आहेत 1000 लोक आहेत 2000 आहेत ते सगळे तुमच्याकडे वाट पाहत असतात. कसा बोलतो काय करतो. गेल्या स्टेजवर एम आकारात बघायचं. एम आकारात बघायचं. एम आणि डब्ल्यू लक्षात ठेवा. घरी गेलो हे सगळं तुम्ही लिहून ठेवा. एम आकारात बघायचं. तिथे मी आलो लगेच सुरू करायचं. बघायचं नजर पुन्हा मागे घ्यायची. जवळच्या वरती हे माझंच आहे. पुन्हा कडेला पुन्हा त्या कोपऱ्यात झाला एम आकार. एम आकारात नजर फिरवायची. पुन्हा डब्ल्यू आकार 1000 लोक आहे 1000 लोक यायचं बघायचं चौकडे नजर तिथं डब्ल्यू तो सगळ्यांना तुमच्या फार मारेल हे आमचंच आहे बाबा. किती फरक आहे. एम आणि डब्ल्यू आकारात बघायचं. नजरेला नजर मिळवा. मग व्याख्या द्या. 1 ध्येयबोली 2 नजर. आता 3 वेगाने. वेगाने कधीच बोलू नका. मी मार्कल संपत्रावर सांगितले की मी कोणावर टीका करत नाही. ते स्पीडने जे बोलतात त्यांच्या लोकांना काही समजत नाही. तुमचा आता बघा मी 15-20 मिनिटं बोललो ह्या तुम्हाला काय प्रत्येक गोष्ट माझा शब्द प्रत्येक शब्द समजला तुम्हाला. स्पीड तुम्ही आपण काय करतो पाठांतर करतो राम 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 आणि एक्सप्रेस गाडी सुरू करतो काय. मग संपत्रासारख्याने टाळी वाजवली मग तुम्ही जागे होता आणि काहीतरी झाले बाबा. तुम्हाला माहित नसतं काय झाले ते. म्हणजे हे आपला फरक आहे की सगळ्यांना समजेल असं वाक्य बोला. स्पीड न बोलणाऱ्याला बुद्धिवंत लोकांनी समजेल. ते टाळी वाजवलेलं पेटा लागलेलं अरे काहीतरी घडलं वाजवलं हे पण जाग होतं काहीतरी घडले बाबा काय फेकत असतंय का. कारण तुम्ही स्पीड न बोलता ना त्याला काही समजतच नाही. उत्तम वक्त्याची व्याख्या सांगतो. ज्याचं प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द अडाण्यातल्या अडाणीला समजतो. अडाण्यातल्या अडाणी माणसाला समजतो तो उत्तम वक्ता. तो उत्तम वक्ता. लक्षात घ्या. मुंबईत व्याख्यान चालू आहे संपुतरावचं किंवा माझं. मी विचार केला पाहिजे. अहो तुम्ही सुशिक्षित लोकांशी तुम्ही खाद्य देता बुद्धिवंतांना खाद्य देता. मग मुंबईत सुद्धा घरातल्या कामावल्या मावशात तुमच्या समोर बसलेले असतात. कुलीवाला बसलेला असतो. डबे देणारा बसलेला असतो. मजूर बसलेला असतो. खेडेगावात शेतकरी असतो. ते तुमच्याकडे कशा दृष्टीने आलेले काय तर तुम्ही त्याला खाद्य द्या. म्हणजे अलंकारिक भाषा 1 मिनिट वापरा. पुन्हा या मागे बघा त्या प्रेक्षकांकडे. अरे गोरगरिबांसाठी अशिक्षित आहे मी कर्मचारी गरीब त्यांना काहीतरी खाद्य द्या ना. मुंबईत जरी मी देत असलो तर मला कळलं पाहिजे एक लेवलची लोक नाही तिथे वेगवेगळ्या ठरायचे पण ते भंग झाले पाहिजे भाषणात. आणि म्हणून वेगाने बोलू नका. हळू की त्यामुळे समजतं पुढच्या. मग त्याला ती जागा पेंगत नाही. त्याला ते मुद्दा कळला की जसा बुद्धिवंत संपत्रावर टाळ्या वाजवतो तसं ते मजूर कुलीवाला किंवा ते डबे देणारा सुद्धा टाळ्या वाजवतो. मला समजतं. आणि म्हणून उत्तम वक्तेची व्याख्या आहे की तुमचा शब्द तुमचं वाक्य अडाण्यातल्या अडाणी माणसाला समजतं तो उत्तम वक्ता. आणि दुसरे उत्तम वक्तेची व्याख्या आहे ज्याला कुठं थांबायचं कळतं तो उत्तम वक्ता.
नाहीतर चालेल 2 तास 3 तास सगळे उठून चालेल असं नको. ज्याला कुठं थांबायचं कळतं तो उत्तम झालं. 3 गोष्टी सांगितल्या, ध्येयबोली, नजर आणि वेगाने बोलायचं नाही. आणि चढ उतार पाहिजे हे सांगितलेच तुम्हाला. आता स्टेजवर जाताना पहिली गोष्ट, मागे मी इथं व्याख्यान केलं संपदा आल्यावर त्या संयोजकाला, नियोजकांना, आयोजकाला विचारायचं, आज ह्या इथे संयोजक, आयोजक, नियोजक संपदा होय ते सांगतील तसं मी केलं पाहिजे. आता आल्या त्यानं सांगितलं असतं मला 11:30 सुरू करा, अरे कोण नाही कसं सुरू सर 15 मिनिटं थांबायचा. त्यांचं सगळं नियोजन आहे ना, माझं काय आहे. मी ठरवलं तो 11:30 करायचं, पण इथली परिस्थिती ती व्यक्ती संयोजक, आयोजक, नियोजक सांगेल तसं ऐकायचं, आपण दादागिरी करायची नाही. ते सांगतील थांबा, बरोबर ना. त्यांनी जर मला सांगितलं सर मी जिथं जाईल संपतराव जातात तिथे आम्ही वेळ विचारतो, सर मला वेळ किती द्या, श्रीजयंतीला वेळ किती देणार, ते सांगतात सर एक 40 मिनिटं बोला, 1 तास बोला, अर्धा तास बोला, एक संपतो तासभर बोला. एकदम सांगतो सर तुम्हाला जेवढा वेळ बोलायचा तेवढं बोला. त्यामुळे फार टेन्शन येतं आपल्याला. आणि म्हणून ही स्टेजवर जाताना साध्या गोष्टी की प्रथम मी काय केलं तिथं आलो, पाणी पिलो, फ्रेश झालो. संपतराव इकडे आली, मी पुन्हा तिथे गेलो, मग तिथं आरसा नव्हता, बाथरूममध्ये गेलो, तिथे काय बाथरूम झालं केलं आणि आरसा बघितलं, फ्रेश झालं. आणि तास 3 तास बोलायचं स्टेजवर जाऊन. आणि हे जर मी केलं नाही, पाणी पिलो नाही, बाथरूमला गेलो नाही, इथं तुम्हाला तास 1.5 तास बोलायचं आहे आणि पटकन काय गडबड झाली तर अडचण आली. छोट्या गोष्टी वक्त्याने लक्षात ठेवायच्या. तास 1.5 तास बोलणार आहे, इथं गडबड व्हायला नको, इथं प्रॉब्लेम यायला नको. म्हणून मी तिथे जाऊन आलो. तिथे गेल्यावर बाथरूमला तिथे छोटा आरसा होता, पावसात भिजून आलतो, केस विस्कटलेली होती, माझ्या परीने मी प्रयत्न केला फ्रेश व्हा. स्टेजवर जाताना फ्रेश व्हा, तिथं गडबड व्हायला नको. बाथरूमला जाऊन आलो. छोट्या गोष्टी कोणी सांगत नाही, पण हे वक्त्याचं काम आहे की आपण काय केलं म्हणजे स्टेजवर जाता. आता स्टेजवर गेलो, पोडियम आहे, डायस म्हणतो त्याला, साध्या भाषेत बॉक्स म्हणतो काय पोडियम म्हणतो आपण, बरोबर ना. पोडियम म्हणतो, डायस म्हणतो. ते समजत नसेल, एक बॉक्स असा तुम्ही पाहता आणि तिथे जायचं, त्या हात ठेवायचे, वाकवायचे नाही, ताट हजारो लोक आहेत ताट, आणि वाकून नाही, असं नाही करायचं, ताट तेवढं हजारो लोकांना कळते, अरे हे भारी आहे बरं का काय ताट, असं नाही वाकायचं. ताट माईक आपल्या तोंडापासून, माईक 11 इंच किंवा 12 इंच असावा. असं बोलला तर ते काय स्पष्ट आवाज येत नाही, तो शब्द लांबतो फार, बरोबर ना. काय म्हणतो त्याला, स्पष्ट आवाज येत नाही त्याला, असं जवळ धरला तर माझ्या माहितीप्रमाणे 11 इंच 12 इंच असावा, क्लिअर हवा. हे स्टेजवर गेले. आता स्टेजवर गेल्यानंतर भाषा साधी सोपी भाषा, सर्वसाधारण साधी सोपी भाषा असली पाहिजे. समजा लग्न कार्य आहे आणि तुम्ही गाव जेवण घालताय आणि गावातले लोक आल्यानंतर पत्रावळ्या सर्वांना दिले, तर फक्त तुम्ही सुशिक्षित लोकांना, बुद्धिवंत लोकांना जेवण देत आहे आणि इकडे ताटात काहीच नाही. जो गरीब आहे, जो ढ आहे, जो अशिक्षित आहे, जो शेतकरी आहे, त्याला ताटात काहीच नाही, पत्रावळ्या टाकल्या आणि ती जेवा लागली आणि हे वाट बघते, तुम्ही काहीच देत नाही, ते उठून जाणार. बेकार आहे, ह्या माणसाला सांगून त्याला कोणा कधी बोलवायचं. तुमचं काम आहे वक्ता कसा असावा, सगळ्याला खाद्य द्या. त्या सर्व बसलेले त्यात बुद्धिवंत असतात, मीडियम असतात, सुशिक्षित असतात, अशिक्षित असतात, अडाणी असतात, शेतकरी असतात. मग बोलवले सर्वांना. तुम्ही म्हणणार आम्ही सर्वांना कुठे बोलवले, अरे तुम्ही बॅनर लावला ना, संपतराव यांच्या अमुक अमुक तारखेला बैठा, हा सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, त्याने पण आल्यावर संपतरावचं काम आहे किंवा माझं काम आहे.
ही भाषा का आणि त्यांना पण खाद्य दे ना. फक्त जे सुशिक्षित आहेत ते टाळ्या वाजवतात आणि हे म्हणतात की ही बेकार आहे मनुष्य. आणि बहुजन अशिक्षित जास्त आहेत आपल्या भारतात. मग त्यांना तुम्ही खाद्य देत नाही, ते उठून चाललं, तुमचं भाषण पडलं, मग काय करायचं? भाषा साधी सोपी वापरा. एखादा किस्सा सांगा, कोणाचा पण कोणाचा आपला किस्सा सांगा, एखादी गोष्ट सांगा, एखादा जोक सांगा, एखादं अमृतवचन बोला, एखादी काव्यपंक्ती बोला. खेड्यातलं शेतकरी सुद्धा काम करून आलेले ते ऐकते. हो काही चांगलं आहे बरं का, आम्हाला पोटाला दिलं. म्हणजे सगळ्या थरातील लोकांना तुमचं मटेरियल पाहिजे. नुसतं असं नको मग हसत खेळत एखादी कविता काव्यपंक्ती बोला, एखादा किस्सा सांगा, एखादी गोष्ट सांगा, हसत एखादा जोक हसत सांगा. अमृतवचन म्हणून हे आणली पुस्तकं. मग ते सगळ्या थरातली आईला गेलो आम्ही व्याख्यानाला संपुत्रावच्या, पण आम्हाला पोट भरून दिलं. सगळ्यांनी थांबलं पाहिजे. याच्यासाठी तुमचं व्याख्यान हे सर्व स्तरातील लोकांना खाद्य द्या. अडाणी माणसाला मग व्याख्यान सांगितले तर स्टेजवर गेल्यावर भाषा समजला. आता भाषा सोपी साधी आणि त्यात मग काय काय त्यात टाकायचं म्हणजे सगळ्याला आवडतं भावतं. हे झालं भाषा. आता पोशाख पोशाख काय म्हणतात? मी बुद्धिवानचा आहे, मी जगात फेमस आहे, मी थर्डा व्याख्यात आहे, हा मी उत्तम व्याख्यात आहे, मला बाह्य रूपाची गरज नाही, मी मळका शर्ट घाले, फाटका शर्ट घाले, इस्त्री न केलेला घाले. चुकीचं आहे, असं नका करू. तुम्ही बुद्धिवंत असा, पोशाख पॉश, सगळ्यांचं लक्ष असतं तुमच्याकडे. तुम्ही काय बोलताय याच्यापेक्षा तुमच्या बाह्य रूपाला फार महत्व आहे. सगळ्यांचं लक्ष असतं. तुम्ही आल्या तिथं दीप प्रज्वलित करता, कुठला पुष्प अर्पण करता, हार अर्पण करता, त्यावेळेला हजारो लोक तुमच्या केसापासून पायापर्यंत बघत असतात. छोट्या छोट्या गोष्टी. जर माझा सॉक्स फाटका असला तर ह्या बाजूच म्हणते सरांचं फाटले नाही काय. हिथं जे आहे ते म्हणजे जे आहे ना वाशी आला लागला. 15 दिवस सॉक्स धुतलाच नाही. हे इथं साईडला माझ्या 2 असतात. अरे बेकार आहे, वास येतो, फाटल्यानं. हे ते हसते. तुम्ही जेव्हा मला संपत्र स्टेजवर घेऊन येईल तेव्हा हजारो लोकांचं माझ्याकडे लक्ष असतं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही भारीतले कपडे वापरा, साधी वापरा, स्वच्छ धुतलेले असू दे, स्वच्छ धुतलेला असू द्या. बूट वापरायचा असेल, सॉक्स असेल तर, नसेल तर प्रश्न. आणि कपडे स्वच्छ धुतलेले असतात, इस्त्री केलेली असतात, भान पाडलेला असतात. छोट्या छोट्या गोष्टी इम्प्रेशन पडतो. मी कपडे भारी पाहिजे असं म्हणत नाही, पण बरेच काय काय येतात. झोपेतून जसं येतं ना तसं उठून एखादी येतं, ते नावाजलेलं असतं ना. चुकीचं आहे, असं नका करू. फ्रेश आहे ते सौंदर्य मस्त वॉश वाटलं पाहिजे. काय तर आहे. एक कवी म्हणतो, आम्ही चिंध्या नेसून सोनं विकत होतो. आम्ही चिंध्या नेसून सोनं विकत होतो. दुकानात गिराईकच नाही, दुकानात गिराईकच नाही. आम्ही उलट केलं, सोनं नेसून चिंध्या विकू लागलो, सोनं नेसून चिंध्या विकू लागलो. दुकानातली गर्दी थांबायचं ना, दुकानातली काय गर्दी थांबायचं ना, म्हणजे पॉश राहिलो आम्ही. बघा एखादं दुकान डेकोरेशन कसं, लाइटिंग फिटिंग, तो बॉस सगळी चकाचक. आपण त्या दुकानात आयला भारी आहे बघ जातो, माल कंडम, पण तिथं लाईट. आता चिंध्या नेसून आहे आपलं उकडले दुकान, काय आकर्षक नाही, बसले आपलं मान खाली घालून, ड्रेस साधाच, आणि विकतो काय सोनं, एक नंबरचा माल. चिंध्या नेसले याचा अर्थ लक्षात घ्या, दुकानात डेकोरेशन नाही, त्याच्या चेहऱ्यावर हास्य नाही, ते पण साधंच आहे, बसले आपलं खुर्चीवर. आणि दुकानात सोनं याचा अर्थ एक नंबरचा माल, गिराईक ना. आणि ते डेकोरेशन ते व्हायला बॉस बोट बोट दुकानदार बसलाय आणि डेकोरेशन संपत्र म्हणा होतं. ह्या दुकानात बघू आपण, खूप चांगला असेल किंवा कपडे
आणि ते तिकडे लाईट नाही काही नाही, ती बसली असत, त्याचा क्वालिटी एक नंबर आहे, गिराईक नाही. आणि आम्ही इथला पोष कंडम्मा चिंध्याचा अर्थ कंडम्मा खरा लाईट सांगते ना. भाई रूपाला किती महत्व आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून पोष भाषा झाली, पोशाख झाला. आता आरंभ, मध्य आणि समारोप योग्य प्रकारे करायचा आणि भाषण संपवायचं. आरंभ म्हणजे काय? विषयाचा परिचय. विषय परिचय मी आता सांगितलं तुम्हाला, माझं उत्तम वक्ता होण्याचा मंत्र. विषय परिचय. मध्य विषयाचा गाभा, विषयाचा आत्मा काय आहे तो सांगायचा. मध्य विषयाचा गाभा. समारोप करायचा आहे, त्या विषयाचा निष्कर्ष काय आहे, समारोप काय आहे हे सांगायचं आणि व्याख्यान संपवायचं. हे फार महत्वाचं. पुढचा मुद्दा वेळ. आता यांनी सांगितलं तासभर बोलू शकतात, बरोबर आहे, ठीक आहे, तास सव्वा तास. पण काही ठिकाणी सांगतात अर्धा तास बोला, 40 मिनिटं बोला, तासभर बोला. आणि एखाद्या ठिकाणी सांगतात सर मला जेवढा वेळ बोलायचं आहे तेवढं बोला. त्यावेळेला आपल्याला आनंद वाटतो. आनंद नाही वेगळ्या, टेन्शन आहे. एखादा प्रिन्सिपल सांगतो किंवा संयोजक, आयोजक, नियोजक सांगतो सर तुम्हाला जेवढा वेळ बोलायचं आहे तेवढं बोला. टेन्शन. तासभर म्हटलं ठीक आहे, तास बोलायचं, काय म्हणायची ते आहे. पण हे थांबायचं कुठं? मला अधिकार दिलाय, तुला टेन्शन आहे. मग थांबायचं कुठं? सांगतो तुला. आता 2 तासात थांबायचं, 3 तासात थांबायचं, का अर्ध्या तासात थांबायचं, मला टेन्शन येणार, मला संपत्रावर. मग थांबायचं कुठं? ऐका वक्ता, तुम्हाला बंधन नाही ठेवलं संयोजकाला, आयोजकाला, नियोजकाला. मग आपण काय करायचं? जेव्हा आपलं भाषण टॉपवर जाईल, शिखरावर जाईल, तेव्हा थांबायचं. पण नाही, जेव्हा आपलं भाषण शिखरावर जाईल, टॉपवर जाईल, तेव्हा थांबायचं. सगळे प्रेक्षक, श्रोते घरी जाताना हे साळुंखे सरांना आणखी थोडं बोलायला पाहिजे, आणखी थोडं बोलायला पाहिजे, संपत्रावर आणखी थोडं बोलायला पाहिजे, हे सांगितलं. असं व्याख्यान टॉपवर गेल्यावर बंद करा. नाही तर बरेच लोक असतात, व्यासपीठ मिळाले, लोक टाळ्या वाजवायला जातात घरी, वैतागवाडी. मी थांबणार म्हणून लोक मुद्दाम टाळ्या वाजवतात. कोण तर शिटी मारते, हुर्या करते, कोण पेंगतंय, जांभळ्या देते, भास्कर, सगळे काही जण मोबाईल बघतात. मोबाईल बघितल्यावर त्या वक्त्यानं आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. आता तुम्ही सगळी मोबाईल, समजा 1000 लोक आहेत आणि सगळी मोबाईल बघायला लागले, माझं भाषण पडलं, विचार करा. ते दिसते आपल्याला, मोबाईल बघायला लागले, एकमेकाला बघून हसते, माझा तमाशा चालूच आहे. मला अक्कल पाहिजे. जोपर्यंत पिन खाली पडल्यावर आवाज येतो तोपर्यंत भाषण चालू ठेवा. आणि असं दिसलं रामदा टॉपवर गेलं, तुमची इज्जत घालू नका, कोणा कधीच बोलवणार नाही. त्या संपतराव म्हणणार त्या साळुंखे सरांना पुन्हा बोलू नका. त्याला स्टेज दिलं, लागले बडबडायला आणि आम्हाला पेन घ्यायला लागलं. मग पेन घेतो, मोबाईल बघतात, हे आपलं काय म्हणजे अप्रत्यक्ष भाषण पडलं समजायचं की प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे, पण एक पण बघत नाही, एकाग्रतेने आपला ऐकतो, हे आपलं बघतो. पण बऱ्याच ठिकाणी घडतं, पहा तुम्ही, जो वक्ता बोलतो आणि प्रेक्षकांनी मोबाईल बघत असतात, तिकडे गेले खड्ड्यात, कोणतरी उठून जातं. असं आपला जे अंत पाहू नका श्रोत्यांचा, म्हणजे आपली पण इज्जत घालू नका. सचिन तेंडुलकर 100 सेंचुरी काढल्या, 100 सेंचुरी काढल्या सचिन तेंडुलकर, आणि 150 नॉट आउट टेस्टला, 250 नॉट आउट, 250 नॉट आउट, 250 नॉट आउट. आणि अचानक त्याचा क्रिकेट खेळ टॉपवर गेला, शिखरावर गेला, 100 सेंचुऱ्या काढल्या आणि लगेच सकाळी बातमी आली रिटायरमेंट सचिन तेंडुलकरने घेतली. माझ्यासारखे अख्ख्या भारतातले जे क्रिकेट प्रेमी होते, जे सगळे लोक होते भारतातले, सगळे दुसऱ्या दिवशी निराश होते. सचिन अजून थोडे खेळायला, सचिन फार लवकर रिटायर झाला. बघा टॉपवर गेला आणि रिटायर झाला.
अजून सचिननं थोडं खेळायला पाहिजे होतं असं वाटत होतं सगळ्याला. असं व्याख्यान तो करून गेल्यावर आपलं भाषण संपवायचं. तो सगळे मी सुद्धा हरवलं, अजून सचिननं थोडे खेळायला पाहिजे. सचिन असं केलं का? या सचिन असं केलं का? 0 आउट, 4 आउट, बॅटिंग खराब, बॉलिंग खराब, कॅच घेत नाही आणि रिटायर होत नाही. मी म्हणतो काय रे, अरे जा ना घरी आता, जा. सगळे लोक काय म्हणतात भारताचे, आता घरी जा, दुसऱ्या तरुणांना जागा दे. काय राहिली असते मला सांगा सचिनची. पण तसं केलं ना. काल परवा मॅच झाली, रोहित शर्मा बरोबर का, रोहित सूर्यकुमार यादव, हा, तर शेटचा वर्ल्ड कप जिंकला, टॉपवर गेले आणि रिटायर. सगळ्या वाटलं अजून खेळायला पाहिजे. लक्षात घ्या, भाषण आपण कुठं थांबवायचं. आता सुद्धा बघा, मी एवढा का बोलायला लागले, तुम्ही सगळ्यांचे चेहरे माझ्याकडे आहेत. चुकून 1 मिनिट व्यत्यय झाला तर ही व्यक्ती बाहेर गेली, बाहेर जाऊन बोलली आणि बंद केला मोबाईल. अशी शांतता पाहिजे व्याख्यान देतात. हे वाक्याचं एक कौशल्य काय. आणि माझ्या जीवनातही मागे पण प्रसंग सांगितलाय. तर जैन कॉलेजला माहिती आहे, पावलला माझं व्याख्यान होतं, 14वी 15वीची मुलं. आणि प्रिन्सिपलनं सांगितलं, सर जीवन सुंदर आहे विषय घ्या. जीवन सुंदर आहे विषय घेतला. तुम्हाला जेवढा वेळ बोलायचं तेवढं बोला. मला आलं टेन्शन. आता जबाबदारी माझी. त्यांनी सांगितलं असतं अर्धा तास, त्यांनी सांगितलं असतं तास, मोकळा झाला असतो. मला अधिकार दिला, असं थांबायचं होतं. मी ठरवलं होतं 14वी 15वीची मुलं लक्षात घ्या, 5वी 6वीची नाही. ती टार्गेट पोरं. मला माहिती आहे माझं कॉलेज येऊन कसं गेले, त्या कॉलेजकडे किती मजा असते काय. तर ही मुलं मी ठरवलं, जोपर्यंत पिन पडल्यावर सुद्धा आवाज येत असेल तोपर्यंत व्याख्यान चालू. आणि ते मागचं मोबाईल बघते, ते दुसऱ्या डोळ्या मारते. चल दिसते आपल्याला, शाणू व्हायला पाहिजे. झालं व्याख्यान झालं. घडलेली घटना माझ्या जीवनात. व्याख्यान झालं आणि चहा पाणी झालं. मी किक मारली 2 व्हीलर, आता 2 व्हीलर आलो तसं, आणि त्या ग्राउंडच्या बाहेर गेलो. ते टार्गेट पूर्ण 5-6 14वी 15वीची वय फिरवत होती. की मी दिसलं, आडवी झाली माझ्या गाडीच्या. सर थांबा. हाय हाय हाय, मी घाबरलो. आयला माझं काय बोलताना चुकलं ती काय तुमची आली पोरू. आणि ती होती त्या भाषणात. थांबा म्हणजे लँडीज उभं राहील. म्हणजे बाळा माझं काय चुकलं काय बोलताना, सांगा मी सुधारणा करू. मी गाडी घेऊन का ते आडवीच झाली ना गाडी समोर. आणि नाही चुकलं काही नाही. आणि ते होतं पोरगं 420. अरे राष्ट्रध्वज के सामने सलूट जसं म्हणतो ना, तसं सामने सलूट. घडलेली घटना. आता राष्ट्रध्वज की म्हटला नाही, तो सामने सलूट. लाईनी काय झालं, सलूट केला मला. सर बोलतो, आम्ही तासाला 45 मिनिटं थांबत नाही. 45 मिनिटाचा तास आम्ही एकमेकाला खुणावतो. आऊ जाऊ घर. कॉलेजचं जीवन तुम्हाला माहित आहे. आऊ जाऊ घर तुम्हाला. फक्त हायस्कूलमध्ये मराठी शाळेमध्ये गृहपाठ केलास का, काल का आला नाही, अभ्यास का करत नाही, एक विषय नापास का झाला, तुझ्या बाबाला सांगतो. कॉलेज आऊ जाऊ घर तुम्हाला. 5 मिनिटं बसला, शीतला तिकडे डोळा मारला, तो पहिला जातो, मग हा पुन्हा थोड्या वेळात जातो. मला काय 1.5 लाख 2 लाख प्राध्यापकाला 1.5 लाख रुपये पगार. तुम्ही बसला काय, नाही बसला काय, मी काही विचारणार नाही. तुम्ही कधी आला, कधी जाता, गृहपाठ केला का, अभ्यास करता का. अक्षरशः काही ठिकाणी घडलेले, एकही वर्गात नाही प्राध्यापक खुर्चीवर बसतो, 45 मिनिटं बसतो. वर्गात एक पण विद्यार्थी नाही, त्याचा पगार सांग. बेल झाला तो जातो. ते कोण नाही म्हणून टीचर मध्ये जात नाही. संपत्राव 45 मिनिटं बसतो, पगार चालू. असं जीवन आहे कॉलेजचं. पण ते म्हणजे आम्ही 45 मिनिटं एका ठिकाणी थांबलो नाही. आणि तुम्ही आम्हाला 90-95 मिनिटं म्हणजे 1.5 तास एका जागेवर स्थिर मस्ती न करता तुमच्या भाषणात आम्ही गुंग होतो, तल्लीन होतो, तो सांगतात ते मग्न होतो. आणि बाहेर आल्यावर घड्याळात बघितलं, अरे आपल्या आयुष्यात एवढं शांती बसलो असेल आम्ही 1-2 तास, पण मस्ती केली ना इतर ठिकाणी. पण तुमच्या ह्याच्या आम्हाला कळलं नाही. आणि हे तुम्हाला 1.5 तास आम्हाला खिळून ठेवलं, म्हणून तुम्हाला मी सगळं करत आहे. हे वक्त्याचं सर्टिफिकेट, हे माझं सर्टिफिकेट.
नॅचरल असं व्याख्यान झालं पाहिजे. देव हसत खेळ. आता तुम्ही एवढं मी अर्धा पाऊस काय बोललो असेल, तुम्हाला मी पाठांतर केले किंवा असं कृत्रिम असं वाटतं का? नॅचरली वाटतं. आपलं भाषण नॅचरली वाटलं पाहिजे, कृत्रिम नाही. हे झालं वेळ. आता लिखा. तर मगाशी पहिल्या कोण आली तर संपतराव तुमच्याबरोबर, मी तुम्ही आल्यावर कोण होतं तो. हा, तर हे म्हणले आईला आपल्याला बोलायचं आहे, त्यांचं वाक्य ऐकलं पण ती स्टेजवर जाऊन बोलायचं जरा ते अवघडच आहे. असं काहीतरी 2 वाक्य त्यांनी वापरले पाहिजे. मला पण काय बोलले. हा, मग हे ना, मग मी ऐकत होतो, त्यांना माहिती नाही म्हणजे वक्ताही म्हणून ओळख नसेल, पण मी दोघांचं संभाषण ऐकलं संपतराव आणि त्यांचं. बरोबर ऐकत होतो. जड बोलायचं काय कसं काय अवघड आहे बाबा. बोलायला मस्त वाटतंय म्हणून त्यांचं वाक्य ऐकलं. वाक्य ऐकलं ना कशी ते. हा, आणि पण कसं बोलायचं तर ते त्यांच्यासाठी. तर ही जी कंडिशन आहे तर ते हे महत्वाचं. तर काही नाही, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. लक्षात ठेवा, काय नाही अवघड. मी तुम्हाला आता सांगितलं, कायम तुमच्या लक्षात राहील. ह्या प्राध्यापक सुभाष साळुंखे यांचा 7वी पर्यंत नंबर येत नव्हता, मला चिडवत होते. आणि आज माझी तुम्ही युट्यूबवर व्याख्यानं पहा. एवढा बुद्धिवंतनं, एवढा शिवव्याख्याता महाराष्ट्रात गाजलेला संपतराव गारगोटे हे मला सन्मान माझा करतात आणि मला बोलवतात. आणखी मला काय हवंय, काय हवंय, हा सन्मान आहे माझा. आणि एक काळ असा होता टिंगल करायची लवकरच होत. पण जिद्द सोडू नका. आणि पुढचं वाक्य घरी लिहून ठेवा की वक्तृत्व ही प्रयत्न साध्य कला आहे, ईश्वर साध्य नाही. पुन्हा वाक्य लिहून ठेवा की वक्तृत्व कला ही प्रयत्न साध्य. आज माझे 12 विषय हे काय 12 दिवसात झाले नाही. मी तिकडे पालघरला होतो, श्री बॉम्बेच्या मुलांना व्याख्यान देत होतो. मला प्रश्न पडायचा, अरे मागच्या वेळेला हा विषय घेतला, आता कोणता घ्यायचा, पुन्हा मग दुसरा, पुन्हा तिसरा. मला ह्या 10-12 वर्ष 15 वर्ष लागली. हे 12 विषयावर बोलायला मला 10-15 वर्ष लागले. विचार करा, 12 विषय सांगितलेत आता मी बोलतो, तर ते एकाच वेळी झाले नाही. म्हणजे वाचा तर वाचा, शिका तर टिका. स्वामी विवेकानंद म्हणतात, जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमची वाचन संस्कृती पाहिजे. वाचन याचा अर्थ माणसं वाचा, पुस्तकं वाचा, ज्ञान घ्या. एक काळ असा येईल तुम्हाला मला सल्यूट करावं लागेल की तुम्ही आता काय वाक्य वापरलं की मला सल्यूट करावं लागेल. तुमची जिद्द असेल, आत्मविश्वास असेल. मलाही जाताना वाटत होतं तसं. लेखन करा. म्हणजे तुम्हाला जे काय बोलायचंय मॅडम, जे काय बोलायचंय ते लेखन करा. तास बोलायचंय लिहून काढा. 20 मिनिटं बोलायचंय लिहून काढा. 5-6 वेळा वाचा. आत्मविश्वास वाढेल. एक ताजं उदाहरण देतो. श्याम मानव भारतात फेमस आहे. एकही मनुष्य असा नाही श्याम मानव कोण आहे. लहानपणी त्यांची इच्छा होती मी स्टेजवर जाऊन बोलावं, भाषण करावं, आपण उत्तम वक्ता व्हावं. 1-2 वेळा गेले स्टेजवर, हो काय आठवे ना, शरीर साथ दे ना, हातून भीतीचा आवाज असतो. आणि काय बोल ती आठवण आहे ना, स्टेजवर होतो झाला असेल 2 वेळा. त्यांच्या मनात आलं मी आयुष्यात कधीच उत्तम व्याख्याता होणार नाही. 2 वेळा फसले ना, ते अपयश आलं. पण मनात हुरहुर होती, आपण बोललं पाहिजे स्टेजवरचं, आपण वक्ता उत्तम झालं पाहिजे, काय बोलायला शिकलं पाहिजे, हे मनात हुरहुर होते. पण तिथे गेल्यावर त्यांचं अवघड व्हायचं, फप व्हायचं, पुढचं आठवायचं नाही, घाबरायचे. त्या माणसानं जिद्द असल्यामुळं, बघा जिद्द, इच्छाशक्ती जबरदस्त त्या माणसाची होती. त्या माणसानं जे बोलायचं एक विषय निवडला आणि त्या माणसानं ते आपण एक वेळा तर लिहितो. त्या माणसानं किती वेळा लिहिलं माहिती का? ते भाषण 15-16 वेळा लिहिलं श्यामानुने. लिहून घ्या घरी गेलो होईल. 15 एकदा नाही, जे काय तासभर बोलायचं आहे ती 7-8 पानं एक लिहा, दुसरं लिखा, तिसरं लिखा. पण त्याचं त्यांची युट्यूबवर व्याख्यानं बघा, त्यांची मी व्याख्यान ऐकलेली आणि मी कसा घडलो त्यांनी सांगितलं थोडं ते मी लिहून घेतलं. ज्ञान वाढवा म्हणजे आपल्या व्याख्यानात मग ते सांगायला बरं पडतं. 15-16 वेळा त्या माणसानं लिहिलं आणि 5-6 वेळा वाचित गेलं, एकांतात प्रॅक्टिस केलं. सगळ्यात जवळचा तुमच्या उत्तम वक्ता साळुंखे सर नाही, सगळ्यात तुमच्या जवळचा उत्तम वक्ता संपतराव नाही,
सगळ्यात जवळचा तुमचा मित्र आरसा. तिथे यायचं आहे, उद्या परवा यायचं आहे, आरसा समोर बोला. आरसा हा इतका जवळचा मित्र आहे, इतका जिवलग आहे, तुमचा जिवलग आहे. खरं बोलतो तो. तुमचं चांगलं झालं तो सांगतो मस्त झालं. तुम्ही आनंदी प्रसंग सांगत आहे आणि चेहरा जणू काय घरात आता कोणतं मयत झालेलं आहे ते असं सांगतं. हसला हसला आणि वेड्या तू प्रसंग कोणता सांगतोस? हसला आनंदाचा. आणि चेहरा कसा? आता कोणतं घरात मयत झाली असा चेहरा. ते असं सांगतो चुकला. लक्षात, असा खरा बोलतो. खरा आपला गुरु मित्र संपतराव नाही, साळुंके सर नाही, आरसा. काल मी सुद्धा थोडं बघितलं. हा हाय कळतंय आरसा काय मोठा आरसा. आरसा मित्र चांगलं झालं खरंच सांगणार. जीवलग दोस्त आहे म्हणून थापा मारणार नाही. तुमचा आवाज कमी जास्त नाही. अडखळला सांगणार अडखळला. पुन्हा तयारी का ते सांगता आपणाला. ते सांगता आरसा. एकदा दोनदा 2 दिवसांनी संपतरावकडे जायचं ना तुम्हाला. किंवा तुमच्या गावात कुठे सभा आहे, तुम्हाला विषय दिलेला आहे, अजून 2-3 दिवस आहे आणि त्याच्या आईला बाकीच्या खर्च करता असा घरात आरसा घ्या ना. आणि सांगा रे सोडून उभे राहा. ती खरंच सांगतं. हा आवाज चढवून आता मगाशी मी कसं सांगितलं, मग मी 10वीला पहिला नंबर काढणार, साधी भाषा. आणि त्याला धार कशी होती, मी 10वीला पहिला नंबर काढणारच. धार ते सांगतो इथं धार पाहिजे. तर असं नको बोलू. आवाजात प्रॅक्टिस करा. आणि मला खात्री आहे, मला आज ना उद्या ह्या हिरोला सल्यूट करावंच लागणार आहे. फक्त प्रयत्नाशिवाय पर्याय नाही, लक्षात ठेवा. आणि त्या श्यामानून मग यश आलं. श्यामानूला आत्मविश्वास वाढला. लिखाण 14-15-16 वेळा केलं. जे 2 वेळा अपयश आलं, हातपाय थरथरायचे, काय बोलायचं ते आठवत नव्हतं. काय आयुष्यात मी उत्तम वक्ता होणार नाही असं वाटत होतं. पण मनात हुरहुर होती, इच्छा होती. आणि ती साध्य झाली आज. श्यामानव इंग्रजीतून, हिंदीमधून, मराठीतून मी अजून ऐकलं नाही त्यांचं, पण हिंदी आणि इंग्रजी आपल्या भारतात 10,000हून अधिक व्याख्यानं झाली. 10,000हून अधिक. युट्यूबवरचा एकदम खणखणीत आवाज, नॉलेज जबरदस्त. त्या मानानं आम्ही 0.5% पडले. इतकं नॉलेज आहे त्या माणसाला. तो कुठल्या काय करतो ते मला राजकारण, मला असं काय बोलायचं, पण तो एवढा सगळ्या विषयावर नॉलेज आहे. हो ते सर सध्या EVM विरोधी जी समिती आहे ना राष्ट्रीय, त्याच्या अध्यक्ष सध्या. हो फार ग्रेट आहे. म्हणजे अशी बरीच आहे. पु ल देशपांडे, प्र.के. आत्रे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मी सगळ्यांची व्याख्यानं ऐकतो. आह साळुंके. आता ह्या माझ्या पुस्तकाला आहा साळुंक्यांना मी म्हणजे ह्या प्रकाशानं खून केला की यांना अभिप्राय पाहिजे म्हणून. मग त्यांनी मला निरोप पाठवला, सर राग मानू नका, आह साळुंके 85-86 वय आहे तसं भारतात फेमस आहे. आह साळुंके साताऱ्याला. मग मला म्हटलं त्यांचा अभिप्राय पाहिजे. मग ते प्रकाश हे जे प्रकाशक आहेत दत्ता दगडे, त्यांनी फोन केला त्यांना. मग त्यांच्या मुलाने सांगितलं ते सध्या कंडिशनमध्ये नाहीत, त्या आजारी सध्या 85-86 वय आहे, आजारी आहे. तर त्यांनी सांगितलं त्या मुलाला तूच लिह. मग त्या मुलानं मला हे अभिप्राय दिलाय. हे राकेश आहा साळुंके त्यांचा मुलगा आहे. ते आजारी आहेत. ऐकून घ्या. ते असते तर 4 वेळा लिहून दिले. त्यांचं आता 59 व्याख्यान झाली, हे पुस्तकं झाली. 7वं लिहिलं आता 7वं. आदर्श घ्या. काय ज्ञान आहे त्या माणसाला विचारू. 60 पुस्तकं लिहिली. म्हणजे त्या मुलांना सांगितले 59 संपले तर 60वा प्रकाशित होईल. पण तब्येत अजून साथ देत नाही, झोपून असतात. काय मग त्यांनी मुलाला सांगितलं तूच हे कर. वाचून बघितले त्यांनी. राकेश आसाळ त्यांचं आहासा. मी विषय कसा निघाला तर मी ना मगाशी विचारलं संपतरावांनी घरी तुम्ही काय करता, तर माझी असा धंदा. म्हणजे ज्ञान घ्यायचं. संपतराव लहान आहे, त्यांचं भाषण आवडलं, वहीत लिहून घ्यायचं. पाटे सुटल्यानंतर तुमचा एखादा मेसेज आहे, ग्रुप आहे माझा जीवन सुंदर जीवन, 28 सभासद होते, आता 204 सभासद झाले.
सगळे प्राध्यापक संपतराव सारखे बुद्धिवंत डॉक्टर वगैरे सकाळी पाठीचा मेसेज आला तुमचा वहीत लिहून घेतो. आता वयानं माझ्यापेक्षा लहान आहे पण वहीत लिहून घेतो बघ आणि खाली कंसात लिहिलं कोणत्या व्याख्यानात वापरता येईल त्या व्याख्यानाचं नाव द्यायचं. अजून मी म्हणजे ज्ञान घेत बसतो म्हणून ही माझी विषय वाढ. काय सांगावं एखादा 13 पण विषय होईल 12 विषय झाले तर वाचन करा. निश्चितनं 2 महिने कोर्स करणार आणि तुमच्यातला एखादा चमकणार आणि बाकीचे म्हणणार काय संपतरावने आम्हाला काही शिकवलं नाही काय नाही नुसतं पैसे घेतले 2 महिने आम्हाला हे केलं आणि काय काय संपतरावनं काय करायचं. तुम्ही घरी जाऊन लिहिलेलं टिप्पण काढले घरात ठेवली प्रयत्न केला नाही आणि जो चमकला तर आपण संपतरावनीच त्या कोर्साला शिकवलं आणि बाकीचे 10-12 टंगळ मंगळ आणि 2 वर्षांनी विचारतात अरे काय ते विनाकारण पैसा घातला ते घ्यायला काय उपयोग झाला आणि झाला पण ती पोरगी गेलं ना पुढं त्यांना दोष देतात. नाचता येत नाही अंगणवाकडे की नापास झाला की म्हणतात सर काय शिकवत नाही. अरे वा अरे वा आणि चांगली मार्क पडली मी अभ्यास केला आई गेली पुढे गेला शिक्षक गेला प्राध्यापक गेला आई चांगली नाही चांगली मार्क पडली की शिक्षक नाही आई नाही वडील नाही आणि कमी पडली घरात वातावरण नव्हतं घरात ते आई वडील टीव्ही लावायची बस नाचता येत नाही अंगणवाड किंवा ते प्राध्यापकाला दोष द्यायचा हे असं नाही चालत. म्हणजे तुम्ही राग मानू नका संपतराव काय माझा कोणीही नाही पण उदाहरण देतो ह्याच्यातला एखादा काय सांगावा आम्हाला उलट त्याला सुरू करावं लागेल तारखा घ्यावं लागतील. हे या आमचं कार्यक्रम हॉस्पिटलमध्ये याचं उत्तम वाटतं येशील का सर आता नाही पुढल्या महिन्यात आले काय सांगावं काय सांगावं. सगळ्यांचे काळ बदलतो. मी कुठल्याही राजकीय याचा नाही पुढं पण तुम्हाला आता ताजं उदाहरण देतो. आज 2 लोकसभेमध्ये एक व्याख्यान झालं विरोधी पक्षाचं काय राहुल गांधी 2 दिवसात त्यांचे 6,90,000 लोकांनी ते भाषण ऐकलं आणि संसद टीव्ही त्यांनी युट्यूबवर टाकलं. संसद टीव्ही बरं का खाजगी टीव्ही नाही संसद टीव्हीनं युट्यूब तयार केला आणि युट्यूबवर त्या 2 दिवसात आपल्या पंतप्रधानांचं भाषण 67,000 लोकांनी ऐकलं. मी कुठल्या राजकीय पक्षाचा नाही. आणि जो विरोधी पक्षाचा आहे राहुल गांधी 2 दिवसात त्यांचं युट्यूबवर ती कुठली युट्यूब संसद टीव्हीनं युट्यूब तयार केलं खाजगी नाही. तुम्ही म्हणणार की काँग्रेसचं होतं हा संसद ना संसदची ती टीव्ही त्यांनी युट्यूब तयार केली. तिथं 6,90,000 लोकांनी राहुल गांधीचं भाषण ऐकलं. कारण त्या भाषणामध्ये 140 कोटी जनतेचं हृदय होतं मागण्या होत्या काय म्हणून जगाने ती भाषण ऐकलं आणि त्या प्रश्नाची उत्तर पंतप्रधान आपली देतील ही 140 कोटीची जनता अपेक्षित होतं. भ्रमनिराश 67 सगळ्यांचे डोळे लागून राहिले ते मीटवर काय बोलता अग्निवीरवर काय उत्तर देतो हिरो पंतप्रधान आमचे अग्निवीर शेतकऱ्यांच्या आत्महत्या मालाला भाव नाही हे 7 वर्षात 70 ते हे झालं निक बदल हे झालं बेकार मणिपूर ते सांगायचे यू वॉन्ट जस्टिस वी वॉन्ट जस्टिस वी वॉन्ट जस्टिस निक अग्निवीर असं ते चालू होतं. झूठ बोलले कौवा का झूठ बोलले कौवा झूठ बोलले कौवा झूठ बोलले कौवा मी ऐकले आणि बरे ते इतिहासात राहणार ते. आता मला सांगा मी आता किती वेळ बोललो माहित नाही पण तुम्ही एकाने तरी मला तसं म्हटलं असता बास करा दादा घरी जा मी थांबायला पाहिजे ना. अक्षरशः त्यांनी इथं ऐकू येऊ नये म्हणून ते पंतप्रधानांनी काय घातलं ते काय नाव माहित नाही आणि 2.25 तास विरोधी वर्ग नाही कारण जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्ही घेतलाच नाही. एखाद्या गांधी घराण्यावर 2.25 तास टीका झालं ना तर 50-60 वर्ष ते गेले ना वरती. त्यांना आता काय हवं आहे नोकरी हवी आहे पेपर फुटा लागले शेतकरी तासाला 2 शेतकरी आत्महत्या करतात तासाला 2 तरुण आत्महत्या करतात नोकऱ्या नाही. हे काय चालेल म्हणजे विषय कसा पाहिजे तुमच्या हृदयात पोचेल असा माझा विषय पाहिजे बोलताना. आणि म्हणून त्या माणसाचं आज आणि आता 10 लाखाच्या पुढे गेली आज ऐकलं
राहुल गांधी 20 पटीने पुढे गेला आपल्या पंतप्रधानांच्या लोकप्रियतेच्या बाबतीत. 20 पट आज म्हणलं. एक काळ कसा होता. तर तुम्ही चुका लागला ना, तुम्हाला जागा दाखवते की लोकशाही चांगलं राहिला ना तर तुम्हाला चांगलंच म्हणा. मला एवढं सांगायचं व्याख्यान देताना सगळ्यांचा तुम्ही विचार करा. हे आपलं सामान्यचं सांगितलं. आता 2 उदाहरण देतो आणि थांबतो. निक हेवजिकिक ऑस्ट्रेलियाचा, त्याचा जन्म 14 डिसेंबर 1982 रोजी झाला. जन्मताच हातपाय नाही, 2 हात नाही, 2 पाय नाही. त्याचे आई वडील निराश झाले, दुःखी झाले, वैफल्यग्रस्त झाले. आई वडिलांना वाटलं जणू काय आमच्या अंगावर वीजच कोसळली. त्यांचं दुःख शब्दात सांगण्यासारखं नाही. त्यांचे हातपाय गळाले, त्यांचं डोकं सुन्न झालं. वयाच्या 8व्या वर्षी निक हेवजिकिक ह्या मुलानं, हातपाय नसणाऱ्या मुलानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एक दिवशी आईनं वर्तमानपत्र वाचायला दिलं. त्या वर्तमानपत्रात अपंग व्यक्तीची बातमी होती. ती बातमी निक हेवजिकिकनं वाचली आणि त्या बातमीत होतं एक अपंग व्यक्ती जगण्यासाठी, जीवन जगण्यासाठी संघर्ष करत होती, प्रयत्न करत होती, हातपाय हलवत होती, धडपड करत होती, कष्ट करत होती. ही बातमी वाचली आणि निक हेवजिकिकच्या जीवनात या बातमीनं टर्निंग पॉइंट मिळाला. या बातमीनं त्या व्यक्तीच्या जीवनात टर्निंग पॉइंट मिळाला. त्या बातमीने त्याला कलाटणी मिळाली. त्याच्या जीवनात शाळेला प्रवेश मिळाला, ग्रॅज्युएट झाला. वयाच्या 17व्या वर्षी चर्चमध्ये व्याख्याने देऊ लागला. प्रेरणादायी वक्ता बनला, खरडा वक्ता बनला, उत्तम वक्ता बनला, तेजस्वी वक्ता बनला, ओजस्वी वक्ता बनला आणि उत्तम वक्ता बनला. हातपाय नसताना जगामध्ये 24 देशामध्ये भाषणे केलेले निक हेवजिकिकनं 24 देशामध्ये भाषणे केलेले, 31 लाख लोकांसमोर भाषणे केलेले, ऍक्टिंगचा अवॉर्ड मिळालेले. हातपाय नाहीत, अजून जिवंत आहे. टीव्हीवर येतं, मोबाईलवर पहा कधी पण. तर तो ऍक्टिंगचं त्याला अवॉर्ड मिळालेले. हातपाय नसताना फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, पोहतो, पाण्यात उड्या मारतो, स्वतःच्या बंगल्यात स्वतः राहतो, स्वतःची कामं स्वतःच करतो. तो कोणावरही अवलंबून नाही. कशाच्या जोरावर? जिद्दीच्या जोरावर, चिकाटीच्या जोरावर, आत्मविश्वासाच्या जोरावर जगामध्ये निक हेवजिकिक उत्तम व्याख्याता बनलेला आहे, खरडा व्याख्याता बनलेला आहे. बघा किती कष्ट केलं असेल त्या माणसानं. फक्त आपण नकारात्मक विचार, त्यांना तर हातपाय नव्हते. आपणा तर ईश्वरानं म्हणा, निसर्गानं म्हणा हातपाय दिलेले. त्यांच्यासारखा जर आपण संघर्ष केला, प्रयत्न केला, धडपड केली, हातपाय हलवले, जिद्द ठेवली, आपण पण उत्तम वक्ता बनणारच. फक्त नकारात्मक विचार करू नका. जे नकारात्मक विचार करतात त्यांच्यापासून दूर जा. जे सकारात्मक विचार करतात त्यांच्या जवळ जा. तेच तुम्हाला प्रोत्साहन देतील. शेवटचं उदाहरण डेमॉस्थेनेस, ग्रीसमधला. लहानपणापासून त्याची इच्छा काय होती? आपण मोठेपणी ना उत्तम वक्ता वाटायचं. अच्छा असते इच्छा. आता तुम्हाला सुद्धा लहान आहे, तुम्हाला आता वाटतं की मी पण ना स्टेजवर जाऊन बोलावं. त्याची इच्छा होती लहानपणी, असं 10-12 वर्षात, 15 वर्षात. पण जे बोलण्यासाठी जे गुण लागतात आवश्यक ते त्याच्याकडे नव्हते. जे बोलायला जे काही गुण लागतात आवश्यक ते त्याच्याकडे नव्हते. बरं ते नव्हते ते बाजूला ठेवले. उलट त्याच्याकडे 2-3 दोष होते, पण इच्छा होती. ठीक ना? उत्तम वक्ता होणार. पहिला दोष, बोबडा बोलायचा, तोत्रा बोलायचा. उत्तम वक्ता व्हायला मिळाले जगात. बघा पहिला दोष, तोत्रा बोलायचा, बोबडा बोलायचा. दुसरा दोष, दम्याचा आजार. दमासकडे बोलता येत नाही, दम्याचा आजार. तिसरा दोष त्याचा, आवश्यक गुण तर नव्हतेच, दोष होते त्याच्यावर. तिसरा दोष, तो बोलताना खांदे उडवायचा. अशी सवय होती त्याला. तुमच्याशी बोलतोय सुरू द्यायचं. तिसरा दोष.
चित्त जबरदस्त, इच्छाशक्ती जबरदस्त, संघर्ष करण्याची प्रयत्न करण्याची इच्छा आत्मविश्वास जबरदस्त. त्याने ते दोष कसे कमी केले बा. मानावर गेला, शालूच्या 2 गोट्या गेले आणि मानावर गेला, शालूच्या गोट्या 2 गाला धरल्या, मोठमोठ्यानं ओरडायला सुरुवात. माळावर कोण ओरडलेला आहे, कोण आले माळावर. शेत म्हणजे सरकारी जमीन असते ना आपली, जे माळ असेल जनावरांवर चालण्यासाठी, मोठ्यानं ओरडायचा. दररोज प्रॅक्टिस, दररोज सराव, दररोज रियाज करू लागला. त्याची जीभ हलकी बनली, त्याची जीभ वळणदार बनली. तो स्पष्ट बोलू लागला, तो शुद्ध बोलू लागला. बघा, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. दुसरा दोष सांगा, दुसरा दोष कोणता? मी सांगितलं ना, धन्याचा आजार कसा घालू नका. घराघर सुरुवात, त्याच्या घराच्या मागे टेकडी होती. चढायचा उतरायचा, चढायचा उतरायचा, चढायचा उतरायचा, दररोज प्रॅक्टिस सराव. त्याची फुफ्फुसे कार्यक्षम बनली, त्याची फुफ्फुसे कार्यक्षम बनली. दीर्घ श्वसन करू लागला, दमा पळून गेला. तिसरा दोष खांदी उडवायचा. त्याने खाल केलं वळ, खांदी उडवायचा. त्याला सगळं होती होता. त्याने डोकं चालवलं, 2 तलवारी घेतल्या आणि उलट्या तलवारी तुळीला टांगल्या, आढ्याला टांगल्या, घरामध्ये बांधल्या टांगल्यावरती, आणि ती तलवारीची 2 टोके त्याच्या खांद्याला स्पर्श करतो, टच करतो. असं बांधलं, त्याच्या समोर जाऊन फोडायला सुरुवात. जर खांदा उडवलाच तर ती तलवारीची टोकं टोचायची, बोचायची, रक्त यायचं, जखम व्हायची. पुन्हा दुसऱ्या दिवशी तलवार खाली संभाषण काय पण बडबडायचं आणि ती सवय उडवायची. त्याच्या लक्षात आलं पुन्हा प्रॅक्टिस करतात, जर मी आता खांदा उडवला तर सुकलेली जखम चिघळणार, ओली होणार, रक्त येणार. प्रॅक्टिसने त्याच्या लक्षात आलं, अरे कालच्या जरा सुका लागले ना, आता आणि जर मी खांदा उडवला आणखी रक्त गेला. रोज प्रॅक्टिस, हळूहळू खांदा उडवायची त्याची सवय नष्ट झाली. पुन्हा काय केलं ना, आता संपत्र भाषण करतात की मटेरियल आहे, स्टॉक आहे म्हणून बोलतात. की मटेरियल नसेल तर घरी जा म्हणजे. आणि पुस्तकं त्या माणसानं वाचली, डेमॉन्स्ट्रेन्स, हे दोष पहिला घालवला. अनेक पुस्तक वाचली, जगात जेवढे धर्म आहेत त्या सर्व धर्मांचे ग्रंथ वाचले. क्या बात आहे, आपल्याला एक आपला स्वतःचं वाचता येईल. सर्व ग्रंथ आहेत जगातले, वेगवेगळ्या धर्माचे ग्रंथ वाचले. टिपणं काय, अनेक विषयावर चिंतन केलं, मनन केलं. आणि मग असं म्हटलं, जसं मी म्हटलं, आता आरशात केलं नाही मला माहीत नाही, पण तुम्ही लोकांचा जबरदस्त प्रॅक्टिस केला आणि जगामध्ये डेमॉन्स्ट्रेट प्रेरणादायी वक्ता बनला, उत्तम वक्ता बनला, छायला वक्ता बनला, वजस्वी वक्ता बनला, तेजस्वी वक्ता बनला. बघा, तुम्ही तर नशीबवान, तुम्हाला बोलता येते, स्पष्ट बोलता येते, हातपाय दिलेले, बोगडी बोलत नाही, सगळे मस्त बोलता. काय हवं आहे, फार सोपं आहे. हे लक्षात ठेवा आणि हा आदर्श तुम्ही घ्यायचा. माझ्या वाचनात आलेलं सांगतो, ज्याचे वक्तृत्व सुंदर असते तो जीवनात यशस्वी होतोच. ग्रीवाक्य लिहून ठेवा, ज्याचं वक्तृत्व सुंदर असते ते जीवनात यशस्वी होतोच. 1 पु ल देशपांडे, 2 प्रकेयात्रे, 3 प्रमोद महाजन, 4 विलासराव देशमुख, 5 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, 6 शरदरावजी पवार. आता ते थोडं हे झाले तोंडाला, पण खूप उत्कृष्ट आहे वक्ते. 7 नरेंद्र मोदी, 7 देवेंद्र फडणवीस, 8
राज ठाकरे सुद्धा. पुन्हा तुमचा आराराबा पाटील, इंदिरा गांधी, 11 इंदिरा गांधी, 12 अटल बिहारी वाजपेयी, 13 यशवंतराव चव्हाण, 15 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुन्हा शिवाजीराव भोसले आणि आत्ताचे सध्याचे गाजत असलेले सन्माननीय उद्धवजी ठाकरे. हे जीवनात यशस्वी झाले का? ज्याचं वक्तृत्व सुंदर आहे, पुढे गेले. माझ्या वाचण्यात आलेले ती तुम्हाला सांगतो. 100 घरी गेल्यावर लिहून ठेवा. 100 माणसात एक शूर असतो, 1000 माणसात एक पंडित असतो, एक बुद्धिवंत असतो, आणि 10,000 माणसात एक उत्तम वक्ता असतो, ओजस्वी वक्ता असतो, तेजस्वी वक्ता असतो, खरा वक्ता असतो, उत्तम वक्ता असतो. आणि तो वक्ता तुम्हाला बनायचा आहे. लक्षात ठेवा, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. हे वक्तृत्व ही कला कशी आहे? प्रयत्न साध्य कला आहे. ऐकल्याबद्दल खरंच मला ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्यू. आता माझी 1-2 कविता वाचून दाखवतो आणि माझे भाषण संपवतो. सर कविता सोड नंतर बरं काय प्रश्न असेल ते विचारून घ्या. हा चालेल. निवेदनाच्या बाबत काय असेल विचारा ना. अरे साहेब बोला काय तुम्हाला काय हा, ते बोला. बोला काय अडचण वाटते काय इथंच बोलायला जर घाबरला तर स्टेजवर काय बोला. हा, आणि मी तुम्हाला सांगितलं 7वी पर्यंत माझा नंबर येत नव्हता. आता मी कसा बोलतो हे सांगायची गरज नाही. काय तास, सव्वा तास, 1.5 तास झाला असेल याच्यात, तर मी कसा बोलतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि पूर्वी लोक चिडवायची मला 7वी पर्यंत, ते काय येत नाही ना. पण पहिले सगळ्यात महत्वाचं ना स्टेज दे. तर मी 7वी पर्यंत मी माझं जे ओबडधोबड बोलत होतं ना, तिथं माझं मी 7वी पर्यंत तुम्हाला अनुभव का सांगितला, तिथं माझं स्टेज डेअरिंग निर्माण झालं. लक्षात घ्या. ते हसत होते, पुढे जायचं, बडबडायचं, नंबर येत नव्हता. जी भीती तुमची आहे ना, ती मी 7वी पर्यंत मला तसंच झालं. पण ते वाक्य गुरुजींचं, तुला यश येणारच, हा तुला आवड आहे ना, आवडते ते सवय. तुम्हाला जर वक्ता व्हायची आवड असेल, कुठली बघा छंद आवड असेल तिथं यश येईल. आवडच नाही तर मग काय, मग काय सांगितल्यासारखं पैसे इथं भरले आणि दोष द्यायला त्या गुरुजीला, म्हणजे जे वक्ते आहेत आमचे संपत्र, त्यांना दोष द्यायला चुकीचं. तर हे करायचं. हा, आता संपत्रवनी जे काही हे करायचंय विचार माझ्या परीने मी सांगतो ना. सर ऍक्च्युली माझं एक बोलणं, मी बोलते वक्तृत्व माझ्याकडे आहे, मला बोलता पण येतं, स्टेज डेअरिंग आहे, पण मी जास्त भावनिक जास्त बोलते, वैचारिक फार कमी बोल, म्हणजे शब्द माझे उठत नाही, त्यावेळेस ते विचार येत नाही. त्यासाठी काय करावं? हा, मग तुम्ही जे सांगितलं की तुम्हाला जे काय बोलायचं, श्यामानूच ऐकलं का? श्यामानू त्याचं उदाहरण तुम्ही नाही नंतर तर त्या माणसाने काय तुम्हाला जे काय बोलायचं, भावनिक बोला, बौद्धिक बोला, वैज्ञानिक बोला. पण आज खरा कोण आहे माहिती का? आज समोर कोण माहिती का? सत्य बोलतो. वैज्ञानिक जो आहे, ऐकून घ्या, अंधश्रद्धा याला फक्त जे खेड्यात आपलं आता जे काल परवा बघितलं हाथरसला काय झालं बघा, 120 माणसं मी असे नका करू. त्या आपले एक आराडी लोक आहेत काय, त्याला तुम्ही फसवता, किती हा अन्याय. सगळी तुम्हाला सांगतो ही सत्संगवाली, मी नाव कोणाची घेत नाही, सगळी तुरुंगात आहे, नाव कोणाचीच घेत नाही. म्हणजे तुम्ही सत्य बोला. सत्य हे कधी त्याला मरण नसतं. असत्य ठराविक काळ चालतं. तर तुमचं भावना वगैरे नाही, तुम्ही ना असं बघा की देवानं बुद्धी दिली. आणखी एक वाक्य घरी लिहून ठेवा की बुद्धीचा वापर न करणे म्हणजे निसर्गाचा अपमान. ऐकून घ्या. मग तुम्ही जर दुसरा कोणी जर सांगत असेल ह्या विहिरीत उडी मार, तुम्हाला डोकं दिले ना देवा. हा, परवा ती सराफ म्हणली ना, सराफ म्हणली ना तिथं सर, हा वरून मी पाण्याच्या टाक्यावर उडी मारली तरी स्वामी मला वाचवते. हा, मग सगळं हे अंधश्रद्धे. त्या आईला, तुमच्या बहिणीला तुम्ही डोक्यातून काढून टाका. ही वैज्ञानिक दृष्टीने तुम्ही बोला. जे तर्क आहे, तर्कशी, हे पुस्तक आहे माझं, तुम्ही नव्हता तर्कशी किंवा पुस्तक तुम्ही जर वाचलं ना, तुमच्या लक्षात येईल की तर्कशी 4 व्याख्यान, 4 वाक्य.
आणि तर्कशील विवेकी व्याख्याने सावरकरांचे तर्कशील आणि चारवाकची विवेकी हे वाचा. मी बुद्धीचा वापर करतो. ते श्रद्धाचा काय म्हणतो, तो काय म्हणतो, अरे असं आहे का, देव आहे का, देव नाही का, ते डोक्यातनं काढूनच टाका. ते आहे का नाही म्हणूच नाही का. तुम्हाला जी पडते ते बघा. हे चारवाकनं सरळ सांग.